हाय नमस्कार माझ्या सगळ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनीनो, मी तुमच्यासाठी परत घेऊन आलेले वसीमा काजी एक अंगणवाडीची नवीन माहिती। आणि तुम्हाला जर खरी माहिती सगळ्यांना बघायची असेल तर तुम्ही ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर आधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे पुढील व्हिडिओ येणार आहेत ते तुमच्यासाठी माहिती देणारे असतील आणि तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि खरी माहिती। कारण हे बघा, अंगणवाडीचा मुद्दा आज असा झालेला आहे की अंगणवाडीत हे आलं, अंगणवाडीत ते झालं, अंगणवाडीचा पगार एवढा झाला, अंगणवाडीचे भाडे एवढे झाले, अशा एवढ्या यूट्यूबवर फेक बातम्या येतात आणि कुठं ना कुठे आपण कन्फ्युजन होतो की काय आहे नेमकं आपल्यासाठी। तर म्हणून वसीमा काजी या चॅनलवर तुम्हाला सगळी खरी माहिती भेटणार आहे। आणि माझ्या खूप भगिनींचं माझी वाट बघत असतात शनिवारी। माझ्या भगिनींना मी शनिवारी खूप काम होतं, आधीचा राशन आलेलं होतं THRचं, ते वाटून नाही झालं तोपर्यंत लगेच पावडर आली आणि ती पावडर पण वाटायची होती। कारण मुंबईसारख्या शहरामध्ये छोट्या छोट्या घरात अंगणवाडी असतात आणि रमजानचा महिना सुरूच आहे आमचा। आज आमचा 13वा रोजा आहे आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये मी माझ्या ज्या सगळ्या मुस्लिम महिला व्हिडिओ बघता आहेत, माझ्या मदतनीस सेविका, तुमचे खूप मला कमेंट्स आले रमजान मुबारक। आणि माझ्या हिंदू भगिनींनी पण मला सगळ्यांनी कमेंट्स केले, मला खूप छान वाटलं। आता तुम्हाला मी सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा देते माझ्या मैत्रिणींनो। सगळ्यांनी हे बघा, रंग लावणाऱ्यापेक्षा रंग बदलणाऱ्याकडून सावध राहा, हे आपल्याला ह्या होळीमध्ये शिकायचं आहे। खास करून आपण अंगणवाडी सेविका ज्या मदतनीस आपण अंगणवाडीत कर्मचारी जे काम करतो त्यांना माझी कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे, कुठेही कोणत्याही गोष्टीसाठी डिस्टर्ब होऊ नका। ह्या होळीमध्ये आपण एकच लक्ष ठेवायचं आहे, एकच आपल्याला डोक्यात ठेवायचं आहे की जर आपण सगळ्यांनी, आता मतदान येत आहे, हे भारत सरकार काही आपल्या महिलांना नसतं माहीत, हे आपलं PM म्हणजे प्रधानमंत्री चेंज होणार आहे, त्याचं हे आपलं इलेक्शन येणार आहे आता मतदान। आपल्याला एकच रंग आता आठवणीत ठेवायचं आहे आणि आपलं बोट, निळ्या रंगाची शाई आपल्या बोटाला लागली पाहिजे। आणि आपण जो सगळ्यांनी ठरवला आहे, विचार केला आहे, सगळ्यांना माहिती आहे, तर आपण ते काम करायचं आहे। कारण ह्या सरकारने आपला खूप सूड केलेला आहे, खूप सतवलेला आहे आपल्याला, म्हणून सध्या आपण एकदा सरकार बदलून बघायचं आहे। म्हणून माझं पूर्ण महाराष्ट्रातल्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींना आव्हान आहे, विनंती आहे, माझ्या बहिणी आहेत तुम्ही, म्हणून मी तुम्हाला सांगते की तुम्हाला योग्य वाटेल तेच करायचं आहे मतदानात। आता भावी खासदार मेंढकासारखे खूप बाहेर येतील, आपल्या घरी येतील, आपल्या हातपाय जोडतील, पाया पडतील, तूच अंगणवाडी ताई, तूच माझी ताई, 5 वर्षांनी तुला ताई दिसली, काही कुणाला बोलायचं नाही, आपला वेळ वाया घालवायचा नाही, आपल्याला जे मतदानात करायचं तेच करायचं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगते, कारण कसं आहे, आपण बोलण्यामध्ये त्यांना सांगण्यामध्ये आपला टाईम आणि एनर्जी वेस्ट करतो आणि त्यांना कसलाहीच फरक पडत नसतो। आज महाराष्ट्रात आपण जे बघतोय, जे राजकारण चाललं आहे, त्याच्यामध्ये वाटतं का की हे राजकारण कसं आहे, वाटतं का आपण थोडं त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे की नेमकं आपल्याला करायचं काय। कारण तुम्ही सगळ्या अंगणवाडी सेविका आणि तुम्हाला पण माझ्या एवढंच ज्ञान आहे, फक्त मी तुमच्याकडून एक प्रतिनिधी म्हणून बोलते, तुमचीच आवाज आहे, ही आपल्या 2 लक्ष अंगणवाडी सेविकांची आवाज आहे, माझी आवाज म्हणजे, हे लक्षात ठेवायचं आहे। भर सभेत आपल्या अंगणवाडी सेविकांनी जाऊन मुख्यमंत्र्यांचे पाय धरले, आपण खूप आंदोलन केले, आपण खूप विनवण्या केल्या, पण कुठंच आपलं ऐकून घेण्यात आलेलं नाही। आपल्या ज्या पेंडिंग मागण्या होत्या त्याच मान्य केलेल्या आहेत, आपल्यासाठी काही नवीन केलेलं नाही, आपल्यासाठी काही चेंजेस झालेले नाही। अंगणवाडी केंद्राची भाडेवाढ प्रत्येक जिल्ह्याच्या प्रमाणे जागेच्या क्षेत्रफळाप्रमाणे आलेली आहे। आणि आपल्या जे आधी आपलं मानधन आहे तेच आहे, त्याच्यामध्ये काय बदल झालेला नाही।
आपला शासकीय दर्जाचा GR कुठे आलेला नाही आहे आणि आपल्याला ग्रॅज्युएटीचं GR पण आलेला नाही आहे. यांना फक्त आश्वासन द्यायला येतो. आपल्या वेळेस यांचा पेन कुठं जातो, सही का करता येत नाही ह्यांना हेच समजत नाही. तर आपण सही कशी करवायची, कशा वेळेवर GR काढायचं हे आता सांगून आपण थकून गेलेलो आहे. म्हणून आपल्याला 20 तारखेला येणाऱ्या वेगवेगळ्या जागी वेगवेगळं मतदान आहे. आपल्या सगळ्या भगिनींना आव्हान करा. तसं तर आपण मतदानात इलेक्शनच्या ड्युट्या लागल्या तर काम करणारच आहोत, पण आपल्या एरियात काय बदल हवा आपल्याला हे तुम्हाला सगळ्यांना नक्की माहिती आहे. म्हणून मी माझ्या भगिनींनो तुमचा याच्यामध्ये जास्ती वेळ घेणार नाही. मला जो छंद आहे, मला जो इंटरेस्ट आहे की तुमच्या जीवनात काय चाललेलं आहे भगिनींनो माझ्या. मला खूप आनंद झाला की माझ्या काही भगिनींचा मला कमेंट्स आला, ताई मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे, मी त्याच्यावर गाणी टाकते, गोष्टी सांगते. म्हणलं तर हो ताई, तुझ्या चॅनलचं नाव टाक, मला मी माझ्या चॅनलबरोबर त्याला प्रमोट करते. अहो आपण भगिनी सगळ्यांनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून मिळून राहायचं. एक होळी हा सण कशासाठी असतो? होळी कलर लावायचा, एक दुसऱ्यांना भेटायचं, मागचं जे आहे ते विसरून जायचं. तर खरंच तुम्हाला सांगते परत त्या गोष्टी रिपीट करण्यात काही मज्जा नाही. मानधनवाढ झाली नाही, आपल्याला हे भेटत नाही, ते भेटत नाही. बरोबर आहे तायांनो, मला पण त्याची खूप कळकळ आहे आणि खूप मला पण वाटतं की आपल्याला 30,000 मानधन काय वेतन दिलं पाहिजे, कारण 1,000 रुपये रोजची काय मोठी गोष्ट नाही. आज बिगारी काम करणाऱ्या, शेतात खुरपणाऱ्या बाईला किती रोजगार आहे, त्याच्यापेक्षाही कमी आपल्याला पैसे आहेत. आणि दिवसभर आपण ॲम्ब्युलन्ससारखे 24 तास काम करत असतो. आपल्या महाराष्ट्रातलं शासन आपल्याला फायर ब्रिगेड समजतं. सारखा फोन, सारखे मॅसेज, ही माहिती द्या, ती माहिती द्या. आता लेक लाडकी योजनाचं काम केलं नाही तोपर्यंत लगे आपल्याला शाळेत पालक मेळावा लावायचा आहे, कारण जी मुले आपल्या एरियातली आहेत त्यांनी BMCच्या शाळेतच जावं असा त्यांना पालक मेळावा लावून द्यायचा आहे. कारण BMच्या शाळेत मुलांची गळती कमी झालेली आहे आणि शेवटी ते सुद्धा आपल्याकडेच येतात. तर सगळी कुठे येते? अंगणवाडी केंद्रात येतात. अंगणवाडी केंद्र म्हणजे किती महत्त्वाची जागा आहे आणि अंगणवाडी कर्मचारी म्हणजे आपण किती महत्त्वाचा रोल करतोय. तर लगेच ते काम सुरू होणार आहे. आता मग मतदानाचं काम येणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एक मला फक्त सांगायचे, तुमच्या घरी 10,500 अंगणवाडीचे आणि त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा मानधन कसं येईल? मानधन किंवा तुम्ही काही बिझनेस करता तर त्याच्यामध्ये पैसे कसे येतील? आता मी तुम्हाला सांगते, आम्ही आमच्या बचतगट वस्ती तर संघातून आम्ही ज्वेलरीचं ट्रेनिंग सुरू केलं आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या महिलांना काम दिलं घरी बसून. ट्रेनर आमच्या खूप छान आहेत, त्यांनी ट्रेनिंग दिलं. आता महिलांना रोजगार द्यायला सुरुवात करी. बघा, ते हळदीची फुलं असतात, आता लग्नात खूप तऱ्हेचे काय वेगवेगळे प्रकार निघालेले आहेत. तर ते संगीतचे डेकोरेशन तर एरियात करतातच, घरात करतात, पण आता स्वतःला पण खूप डेकोरेट करतात की हळदीचा ड्रेस पिवळा तर सगळं शिंगार पिवळा झाला पाहिजे, मेहंदीचा हिरवा तर हिरवा, संगीतचा काही कलर सिलेक्ट असतो तो. तर त्याप्रमाणे सगळे ज्वेलरी बनवायला आम्ही सुरुवात केली. आमच्या महिलांना आम्ही घरी कामं देतो आणि त्याच्यामध्ये माझ्या अंगणवाडीच्याच मैत्रिणींना मी सगळ्यांना घेतलेलं आहे आणि ते माझ्या सगळ्या अंगणवाडीच्या मैत्रिणींनी 2 पैसे कमवायला आता सुरुवात केलेली आहे. माझ्याकडून ही बातमी तुम्हाला आहे की आम्ही एक अशी पैसे कमवण्याची सुरुवात केली आहे, कारण अंगणवाडीच्या ड्युटीनंतर आपण मानधनी आहोत. आपला कुणावर किंवा कुणाचा आपल्यावर काही कंट्रोल नाही, आपण करू शकतो. जर त्यांनी आपण कुठे काम केलं आणि आपल्यावर ऑब्जेक्शन घेतलं तर सरळ एकच प्रश्न करायचा की आम्ही शासकीय अधिकारी आहोत का, आम्हाला शासकीय दर्जा दिला का? नाही, तर आम्ही शासकीय नियमाचे पालन करून ते काम करायचं नाही. आम्ही मानधन घेणारे आहोत. मान तर आम्हाला कधी देतच नाही, धन तर वेळेवर मिळत नाही. तर जे मागून मिळत नाही ना ते आता हिसकावून घ्यायची तयारी ठेवा. आणि हिसकावायचं काय, तर ह्यांच्या खुर्च्या, हे लक्षात ठेवा. ह्यांना खुर्च्यावरून पाडायचं. जेव्हा सत्तेत येतात, आज मी त्यांना सांगते, आपल्या ताई मुख्यमंत्रींच्या पायात लोटांगण घातले, पण त्यांना काय आपल्यासाठी झालं नाही, घाम फुटला नाही. बघा त्यांचे कार्यक्रम बघा, त्यांचे डेकोरेशन बघा, त्यांचे खर्च बघा,
त्याच्यामध्ये एक बहीण म्हणून महिलांचं तुम्ही सबलीकरण करताय, बेटी बचाव बेटी पढाव करताय। हे बघा, मी खुलेआम सगळ्यांना सांगते, सगळ्या माझ्या भगिनींना सगळ्यांना सांगते, आपल्याला काय करायचे मतदानात हे लक्षात ठेवा। आणि जर फक्त आपल्याला महाराष्ट्रात किंवा एका राज्यात हे करून चालणार नाही, आपल्याला पूर्ण भारतात हे बदलाव आणायचा आहे। हे सरकार 10 वर्ष झालं फक्त अंधश्रद्धा आणि फक्त धर्माच्या नावावर भांडणं, आणि ह्यांनी कुणाला रोजगार दिलेला नाही, कुणाचं भलं केलेलं नाही, काहीच केलेलं नाही। म्हणून आपल्याला सरकार बदलायचे प्रयत्न करायचे आहे। ते फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आपल्याला हे प्रयत्न करायचा आहे। त्यात आपला वाघाचा नाही पण खारीचा वाटा नेहमीच असतो आणि असलाच पाहिजे। कारण हे सगळे आता आहे ना, हे सगळे आता बघा, राजस्थानवरून आपल्याला THR सुरू झालं का व स्थानिक लोकांची कामं तुम्ही घेतली। स्थानिक कोणी नव्हतं ठेकेदार आमच्या महाराष्ट्रात, राजस्थानहून आम्हाला हे THR यावं लागलं, आणि ती पण पावडर येते जी पावडर कोणी खात नाही। तर ह्याच्यामध्ये सगळ्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगते, हे बघा, तोंडाने बोलायचं नाही, ग्रुपमध्ये लिहायचं नाही, सगळ्या बीट एकत्र व्हायचं, 2 बाजूचे बीट पण घ्यायचं। 50 महिला होतात, गावात असल्या तर जिल्हा लेवलवर तालुका लेवलवर तुम्ही करा। मुंबईमध्ये आम्ही बीटप्रमाणे करणार आहोत। सरळ लिहून द्यायचं की आम्हाला हा पावडर नको आहे। नाहीतर सगळ्यांनी जेव्हा लाभार्थी मागतात आपल्याला, त्याच्यामध्ये डिमांड मागतात, त्याच्यामध्ये 00 डिमांड सरळ देऊन टाका। कारण जे सत्य आहे ते बोलायला घाबरायचं नाही। कारण एरियामध्ये ही पावडर कोणीही घेत नाही, कोणी खात नाही, सगळ्यांना माहिती आहे। आधी पण आपल्याकडे पावडर होती, कसं का असं ना, धान्य येत होतं, लोकांच्या पोटात जायचं। अहो, सगळे गरिबाचे अधिकारच तुम्ही राहून घेतायत, तर काय ठेवलं आहे तुम्ही आमच्यासाठी? मग असले सरकार ठेवायचं कशाला? माझ्या भगिनीनं लक्षात ठेवा, मी खुलेआम चॅलेंज देते आणि बोलते, आपल्याला ह्या वेळेस खूप विचार करून आपल्याला मतदान करायचं आहे। कोणाला करायचं आहे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे की आपल्या 6 अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा, आपल्या भगिनींचा बळी कुणी घेतला आहे हे तुम्हाला माहिती आहे। आपल्या संपाचा पगार ह्यांनी किती रिक्वेस्ट केलं आहे, लेटर लिहिली, पण आत्तापर्यंत हो सुद्धा बोललेले नाहीत। फक्त आधी तर आश्वासन देत होते, पण आता तर ते आश्वासनसुद्धा दिलेलं नाही। 2 महिन्याचं आपलं मानधन द्यायला ह्यांना काही एवढा बोजा नाही पडत। यांचे डेकोरेशन बघा, ह्यांचे कार्यक्रमाचे खर्च बघा, काहीतरी उगाच योजनांचं अनाउन्समेंट करतात। त्या योजना आमच्याकडे येऊस तर त्या योजनांना पेपर किती लागतात। फक्त तुम्ही तोंडाने बोलले ही योजना ती योजना, पण त्याचा किती लाभार्थ्यांना लाभ झाला याचा हिशोबच शासनाने द्यावा आणि आकडा द्यावा की ही योजना आम्ही सुरू केली आणि एवढ्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला, किती लाभार्थ्याला लाभ झालेला आहे, किती लोकांच्या अकाउंटला पैसे आले, हे सगळा विचार आपण करायचा आहे। कारण आपण फ्रंटलाईन वर्कर आहोत, आपण एक देशाचा नागरिक घडवतो, पाया घडवतो। आपण नाही विचार करणार तर कोण करणार याचा विचार? सगळ्यांनी आपण करायचा आहे का नाही विचार? तुम्हीच मला सांगा काय करायचं। आणि स्वतःला काही डिस्टर्ब करून घेऊ नका, नुसतं सरकारच्या नावावर खडे फोडून एकमेकींना आपले दोष देऊन काही फायदा नाही। याच्यासाठी ना आपल्याला ठोस निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला काय करायचं आहे। हे बघा, काय होतं, आपलं स्वतःचं मूल जरी असलं ना, ते 18 वर्षाचं होऊस तर आपण खाऊन पिऊन त्याला शिक्षण देतो, सगळं करतो। मग ते आपण त्याचं 22-23 वर्षाचं झालं शिक्षण पूर्ण करतो, 27 वर्षाचं झालं त्याचं लग्न करतो, त्याला एक मूल होऊ देतो, तोपर्यंत आपल्या त्या पोटाचा गोळा आपण किती लाड करतो। पण तो नाहीच सुधारला तर त्याचे बॅग, त्याचं सामान घेऊन निघरे बाबा आपण घरातून फेकून देतो। मग हे सरकार आपलं कोण लागतं आहे? यांना कशाला ठेवायचं आहे? बरोबर आहे का नाही तायानो? जेव्हा वेळ आली तर आपण स्वतःच्या काळजाच्या गोळ्याला पण आपण वेगळा करतो, कारण त्यांनी आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहावं, काहीतरी करावं, म्हणून शिकावं जीवनात। तर मग शासनाला पण आपल्याला असं आता चांगलाच आपल्याला ह्यांना धडा शिकवायचा आहे। आणि हा जो होळीचा सण आहे तो सण फक्त घरातली साफसफाई, कपड्याची साफसफाई, कलर लावून नंतर आपली साफसफाई करण्याचा नाही, तर मनात ज्या भावना आहेत, ज्या वेदना आहेत, ज्यांच्याचे आपले कुणाचं मनदुःख आहे, आपण बोलत नाही, त्यांना सगळ्यांना बोलण्याची ही खूप चांगली संधी असते। तर आपल्या मनात कुणाशी मनमुटाव असेल, असू द्या, सुपरवायझर काय करता आहेत, अधिकारी काय करतायत, CDPO काय करतात, ते आपल्याला सगळ्यांना सगळंच माहिती आहे, काय वेगळं सांगायची नाही। याच्यामध्ये मला तुम्हाला काही ज्ञान वाटायचं नाही। फक्त मला तरी कुठंतरी वेदना असतात, माझ्या मनात दुःख असतं,
आणि मी माझं दुःख तुमच्याबरोबर शेअर करते आणि व्हिडिओ बनवते आणि त्याच्यामध्ये माझं आणि तुमचं एक अंगणवाडी कर्मचारी म्हणून सारख्याच वेदना आहेत का माझ्या अकाउंटला जास्ती पैसे आलेत, मला कुठून एक्स्ट्रा कोणी पैसे दिलेत, मी बोलते असं काही नाही तायांनो. मला चेंजेस करायचं आहे, मला क्रांती आणायची आहे आणि क्रांती ज्योती म्हणून आपण अंगणवाडी सेविकाच तयार व्हायचं आहे. आपण सावित्रीबाईचं त्यांना वाढदिवसानिमित्त मुखवटे घालून सांगितलं. फक्त सावित्रीबाईचा फोटो लावून हार घालून बेटी बचाव म्हणून हा आमच्या मुलीवर, आमच्या सावित्रीच्या लेकीवर जो अन्याय होतो आहे तो होणार आहे का चांगला? तर आपल्याला याच्यासाठी आपल्याला आपलं ठोस बोलतात ना निर्णय घ्यायचा आहे. ते मी 10 वेळेस का बोलते, कारण लक्षात ठेवा येणारं मतदान हे खूप महत्त्वाचं मतदान आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आपला खूप मोठा वाटा असला पाहिजे. आणि जे आपल्या खुर्च्यावर बसून आपलं काम करत नाही ह्यांना खरंच खुर्च्या रिकाम्या केल्याच पाहिजे आणि ह्यांना हकललं पाहिजे. जेव्हा आपण महाराष्ट्रात बटन दाबू तेव्हा गुजरातमध्ये आवाज आला पाहिजे, चाय गरम चाय गरम. एवढ्या लेवलवर ह्यांना आणून ठेवायचं आहे, कारण ह्यांनी आपल्या महाराष्ट्राचं सगळं वाटोळं करून ठेवलं आहे. सगळं गुजरातला जातं आहे. स्थानिक लोकांसाठी काय राहिलं आहे? नोकऱ्या नाही, धंदे नाही, बिझनेस नाही. किती लोक तडपतात आणि आपण सगळ्या मैत्रिणी मिळून एक चांगलं काहीतरी अंगणवाडीच्या व्यतिरिक्त कामधंदा छोटासा सुरू करा. माझ्या काही बहिणींचा मला मेसेज होता की ताई 5,500मध्ये काय सेविंग करायची, काय खायचं, सध्या दुष्काळ आहे, शेतकरी आहेत. बरोबर आहे तायांनो, मला सगळं माहिती. मी खूप छोट्याशा गावातली आहे, मला शेतकऱ्याच्या वेदना माहिती आहेत, मला घरकाम करणाऱ्या महिलांच्या वेदना माहिती आहेत. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलेले आहे, भारतामध्ये फिरलेले आहे, सगळ्याकडच्या लोकांना बघितले. जो फ्रंटलाईन वर्कर असतो, मानधनी व्यक्ती असतो, सगळ्यांना हाच त्रास आहे. आज बघा पोलीसमध्ये महिला आहेत, आशा वर्कर आहेत, CHV आहेत, घरकाम करणाऱ्या महिला आहेत, सगळ्यांना त्रास आहे. कारण काय, बेरोजगारी वाढलेली आहे, संख्या वाढलेली आहे. आज आम्ही जेव्हा बचत गटाची निर्मिती करतो तेव्हा एखाद्या बाईला बोलतो की तू बचत गटाच्या मीटिंगला येते, एक वेळेस येते, दुसऱ्या वेळेस येऊ शकत नाही का? आज ताई मी जर कामावर नाही गेले तर माझी जी कामावरची मालकीने मला काढून ती दुसऱ्या बाईला ठेवते. कारण एवढी बेरोजगारी आहे. जी बाई रोजचं 200 रुपयामध्ये काम करते ती दुसरी बाई तिथे 100 रुपयामध्ये तिला काम करून देते. कारण त्या बाईची पण पोट आहे, तिची पण 4 मुलं आहेत. तर असे सगळे आपल्या देशात, महाराष्ट्रात पूर्ण गोर गरीब लोकांना खूप त्रास आहे. समजा गोरगरिबांनी जर काही लोन घेतला, आता स्वनिधी योजना म्हणून ते 10,000चं लोन देतात, ते भेटल्यावर 20,000चं. तर आधी 10,000चं लोन त्यांनी व्यवस्थित दिलं. मग जेव्हा त्यांना 20,000चं द्यायचं होतं तर ह्यांनी सिव्हिल चेक करायला सुरुवात केली. कुणाचा? ह्या गोरगरिबांचा. जेव्हा करोना काळात काही महिलांनी करोनाच्या आधी लोन घेतलं होतं, सगळंच बंद होतं. कुठून लोन भरणार, कुठून कमवणार? त्यांचं सिव्हिल ठप्प झालं. तर मग 20,000 देताना हे लोक बोलतात तुम्हाला सिव्हिल खराब आहे, तुमचं सिव्हिल खराब आहे, आता तुमचं हे लोन होणार नाही. अहो, जे एवढे गेलेत आमच्या देशाच्या बाहेर, एवढाले कटुडे घेऊन तुम्ही पाठवले त्यांना, मस्तपैकी त्यांची विदाई केली, त्यांना घेऊन या ना. ते बोलतात ना की हे लोक फक्त ना ज्यांनी हेल्मेट नाही घातलं, त्याचं आधार कार्ड लिंक नाही, ज्यांनी 10 किंवा 20,000 भरले नाही, त्या गरिबाकडून निचोडून पैसे घेण्याचं काम हे लोक करतायत. ते तळतळाट घेतात ते. अहो, करोनामध्ये कामच बंद होती तर सिव्हिल कसा चांगला असणार? तुम्ही 10,000 दिले आणि 20,000ला आता एवढ्या इन्क्वायऱ्या लावल्यात आणि कसं सक्षम होणार? काय स्वनिधी दिली, काय तुम्ही वेंडर बनवणार आणि काय हे लोकांची प्रगती होणार? उगाच हे सगळ्या फेक योजना आहेत. ह्या सरकारचं काही बरोबर नाही. फक्त फोटोशूट आहे यांचा आणि आम्हाला पण तेच करायला लावतात. सकाळी आले फोटोज, दुपारचे फोटो. हे बघा, मी तुम्हाला एकच सांगते, नंतर माझ्या किंवा युनियनच्या किंवा कुणाच्या मागं टॅं करायचं नाही. स्वतःचा निर्णय अंगणवाडीत स्वतः घ्यायचा आहे. आता आपल्याला नवीन मोबाईल देत आहेत. जिथे नवीन मोबाईल दिले ती शासनाच्या कामासाठी दिलेत. त्यांनी बोलले स्वतःच्या कामासाठी वापरू नका वापरू. ठीक आहे, पण ही सवय पण कुणी लावू नका. मोबाईल दिलेत म्हणून की मास्टरवर आलं की मॅडम व्हिडिओ कॉल करून बघणार कोण आलं, सही किती जणांनी केली. ती आपले सुपरवायझर ते ऑफिसमध्ये बसून ही आयती कामं का करणार? हे सगळं करू नका. व्हिडिओ कॉलवर कोणी महिला, आता मी मास्टरवर पोचले 10 मिनिट आधी आणि माझ्यानंतर कोणी ते 10 मिनिट उशीर झाला तर
दुसऱ्या मुलीला कॉल करून विचारणे किंवा व्हिडिओ कॉल करणे की ती कुठं आली का, ती मला दाखव, हे सगळी कामं करण्यासाठी आपण आहेत. सरळ बोलायचं, तिला विचारा. मी माझी सही करते, माझ्या अंगणवाडीत जाते, मला लोकांचं माहीत नाही. आपल्यामध्ये आपले शत्रू आहेत, लगेच तिचं नाव सांगून द्यायचं. ती कशी येते, कोणत्या विचाराने ते म्हणा, तिच्या घरात खायला आहे का नाही, तिच्याकडे आज तिकिटाला पैसे पण होते का नाही, याचा विचार करत जा स्वतः आपल्या भगिनी आपापसात. आणि हे सवय कोणी लावू नका. कारण तुम्हाला सांगते, मुख्य सेविकांना एका महिन्यात 5 विजिट करायच्यात अंगणवाडीत. त्या किती विजिटा करतात आणि त्या बघा तुम्हाला ड्युटीचा टाईम त्यांचा कधी असतो आणि कधी तुम्हाला कॉल लावतात, व्हिडिओ कॉल. जेव्हा त्या ऑफिसला येऊन बसतात तेव्हा त्यांना एक दिवस तुम्ही 10:30ला व्हिडिओ कॉल लावा आणि बघा त्या ऑफिसला असतात का, तुम्हाला पण माहीत पडेल. कारण ते जे पगार घेतात, CDP असू द्या, मुख्य सेविका असू द्या, तो आपला पैसा आहे, आपल्या पब्लिकचा पैसा आहे. तर त्यांना एवढ्या मोठ्या मोठ्या पगार आहे. तर सरळ बोलायचं, मॅडम तुम्ही या आणि चेक करा. आम्ही कुणाच्या पत्रवाळ्या पोहोचायची कामं करत नाही आणि आम्ही कुणाची माहिती कुणी द्यायची नाही. तिच्या घरात आज खायला नाही, तिच्या घरात गॅस नसेल, तिला थोडा उशीर झाला असेल, तर कुठं काय अंगणवाडीची पोरं काय प्राईम मिनिस्टर होणार आहेत का 2 दिवसात? मग थोडं कमी शिकवलं तर असं होईल. आम्ही मुलांना पुस्तकापेक्षा कौशल्य ज्ञान देतो. आम्ही त्यांची मानसिक, शारीरिक, बौद्धिक विकास करत आहोत. तर घाबरायचं काम कुणालाच नाही. कशाला घाबरायचं आहे? सरळ बोलायचं. अधिकार आहे आपल्याला त्यांना बोलण्याचा. आपण मानधनी आहोत. त्यांनी आपल्याला विनंती करून कामं करून घ्यायची आहेत. आपल्याला कोणी ऑर्डर देऊ शकत नाही. जर ऑर्डर द्यायची तर शासकीय दर्जा द्या, 30,000 पगार द्या आणि मग निवांत ऑर्डर द्या. तुम्ही 1 लाख घेऊन किती काळे कांडे करता. जेव्हा स्वतः CDPला येऊन पैशाचा घोटाळा सॉल्व करावा लागतात, तर तुम्ही ऑफिसमध्ये बसून कसल्या खुर्च्या गरम करतायत. 2 तास जेवतायत दुपारी. आमची जेवणाची वेळ कधी? अहो प्रश्न विचारायला शिका ताई. सगळ्यांनी तोंड उघडत जा. एक आपल्यातली चुकीचं जर बोलली तरी तिचं साथ द्या, नंतर तिला समजवा. पण सुपरवायझरच्या पुढं करून आपल्या मैत्रिणींना तुम्ही असं करू नका. सुपरवायझर आज आहे, उद्या दुसरे येणार आहेत. आपण अंगणवाडी सेविका मदतनीस मिळून राहणार आहेत. आता भाडं आले, भाडं थोडं वाढीव झाले, तर जे घर मालक आहेत किंवा जास्ती करून मुंबईसारख्या शहरात मदतनीसच्या घरात अंगणवाड्या असतात, तर त्यांना भाडं वाढीव मिळत आहे. तर माझ्या मैत्रिणींनो मिळू द्या. कुठे अंगणवाडी काढून दुसऱ्यांच्या घरी घेऊन जाणे हे सगळं वगैरे करू नका. कारण 2 पैसे औषधाला लागतात. आता आपल्या मदतनीसचे पण वय झालेले असते किंवा सेविका एखादी असेल, तर असं सगळं काही आपल्याला करायचं नाही. आपल्याला मिळून जायचं आहे. माझ्या भगिनीने एखादा बिझनेस सुरू केला, मी तिच्याकडून घेईन ना. मी कशाला दुसरीकडे खरेदी करायला जाऊ. आता आपल्या अंगणवाडीत असतात आज जसं माझ्याकडे 250 घरं आहेत. माझी 0 to 6 116 मुलं आहेत लहान. आणि माझ्या किशोरवयी मुली, माझ्या एरियातल्या सगळ्या पालकांची, सगळ्या लाभार्थ्यांची मला माहिती असते. आणि माझ्याकडे माझ्या अंगणवाडीतल्या प्रत्येक कुटुंब प्रमुखाचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह आहे. आणि असं कधी कोणी बोलणार नाही की आम्ही अंगणवाडी ताईला कॉल केला आणि त्याने कॉल उचलला नाही किंवा मी बिझी असले तर मी त्यांना नंतर रिप्लाय करते. कारण माझ्यासाठी ती लोकं, ते माझे लाभार्थी खूप महत्त्वाचे. मी तर शर्त ठेवली आहे, एक काम नाही करून दिलं अंगणवाडीच्या माझ्या लाभार्थ्याचं तर 1000 रुपये बक्षीस मिळवा. असा माझ्या एरियातून लाभार्थी काढून दाखवा. कारण असं काम करायचं आणि मग निब्बर बोलायचं. आणि मी नेहमी सांगते तुम्हाला, 1000 बका 1 लिखा, सगळं लिहून घ्या. आता घरमालकांना भाडं देत आहे तर शक्यतो चेक पेमेंट करा. कारण नंतर घोटाळे नको व्हायला. चेक द्या, ऑनलाईन ट्रान्सफर करा, कॅश देऊ नका. त्यांच्याकडून वहीवर लिहून द्या की भाडं दिलं, ह्या तारखेला रिसिव्ह झालं. तुमची सेफ्टी ठेवा. अंगणवाडीची जी रजिस्टर आहे ज्याच्यामध्ये पैशाचा हिशोब असतो, ती रजिस्टर व्यवस्थित ठेवा. अंगणवाडीच्या मुलांना वेळेवर बोलवत जा, बसत जा. आपल्या मदतनीसला पण डिसिप्लिन लावा. 4 दिवस तिचं काय चाललं आपण सांभाळून घेते, मग तिला सवय होते. स्वतः पण वेळेवर येत जा. आणि माझं नेहमी असतं, अंगणवाडीच्या वेळेतच अंगणवाडीचं काम करा. मी काम न करणाऱ्या महिलांना सपोर्ट करत नाही. कारण आपली ड्युटी आहे आणि आपल्याला केलंच पाहिजे. आणि अंगणवाडीच्या वेळानंतर कोणत्याही सुपरवायझरचं काम करायची, फोन उचलायची काय गरज नाही. अशी कोणती इमर्जन्सी नसते की आग लागली आणि आपण फायर ब्रिगेड आहे तर विझवायला जायची. दुसऱ्या दिवशी अंगणवाडीत येऊन तुम्ही माहिती देऊ शकता.
दुसऱ्या दिवशी येऊन काम करू शकता. असली अर्जंट काहीच माहिती नसते, कधीच नसते. त्यांना त्यांचं परफॉर्मन्स दाखवायचं असतं त्या अधिकाऱ्यापुढे की मी किती शहाणी आहे, माझ्या बीटमधल्या मुलींना मी त्रास देऊन किती लवकर काम करून घेते, मी किती हुशार आहे. म्हणून ते आपल्यावर प्रेशर आणतात. त्याचा मला चांगला अनुभव आहे, तुम्हाला सांगते. कारण माझ्याकडून मुख्य सेविकांनी असली सगळी कामं करून घेतलेली आहेत आणि त्यांनीच मला शिकवलं की जास्ती विश्वास करायचा नाही विश्वास तोडणाऱ्या लोकांवर. जेव्हा त्या त्यांच्या रोलमध्ये येतात, तुम्हाला जेव्हा याच्या वेळेस संपाच्या काळात खायला आझाद मैदानमध्ये भाकरी नव्हत्या, तेव्हा कोणती सुपरवायझरनी एक आशीर्वाद दिला, तिचं नाव सांगा मला, की तुमची पगार वाढू द्या. चांगलं असतील, क्वचित असतील, खूप चांगल्या सुपरवायझर पण आमच्याकडे होऊन गेल्या आहेत पण अजून. पण काही एक दोन बायामुळे पूर्ण ऑफिसचा आणि पुन्हा महिलांचा आणि पुन्हा अंगणवाड्याचा सत्यानाश होत आहे. असल्याला उत्तर द्यायला शिका, घाबरायचं नाही, बोलायला शिका. का नाही बोलणार? मुख्य सेविका आली, येऊ द्या, तिला 1 लाख पगार आहे ना, करू द्या कामं, येऊ द्या एरियात. मुख्य सेविका सुपरवायझरचा अर्थ काय हे समजून घ्या. जे अंगणवाडी कर्मचारीला येत नाही त्याचं सुपरवायझिंग करणे, मार्गदर्शन करणे, शिकवणे यालाच मुख्य सेविका म्हणतात. आता नवीन ॲप आले आहेत पोषण ट्रॅकरचे, आता सर्वेचे आले आहेत. हे सगळं सुपरवायझरकडून शिकवा. मला काय इंटरेस्ट नाही तुम्हाला ते कसं शिकवायचं, काही गरज पण नाही आहे मला. पुष्पाताई व्हिडिओ चांगले टाकतात ते बघा तुम्ही मदतीसाठी, पण सुपरवायझरलाच ते काम येते का त्यांना बघा आधी आणि त्यांच्याकडून शिका. मीटिंग घ्यायला लावा. असे काही मीटिंग असतात, जातात उठून लगेच पत्रवाळ्या घेऊन 100 रुपये घालून त्या मुख्य सेविकाला रिपोर्ट द्यायला भेटायला जाऊ नका, काही गरज नाही. 5 विजिटा महिन्यातून त्यांना करायच्या, त्यांना येऊ द्या एरियात. तुम्हाला जर अधिकाऱ्याच्या वगैरे धमक्या देत असतील तर अधिकाऱ्याला एरियात येऊ द्या. कारण आपलं एरियात जर काम असलं, आज माझ्याबरोबर माझ्या 500 पॅरेंट्स उभे राहतात माझ्यासाठी, कोणी येऊ द्या. कारण मी तसं काम केलेलं आहे. माझ्या एरियातल्या एकाही लाभार्थ्याने सांगावं की ताई आमचा फोन उचलत नाही, किंवा ताई आम्हाला अंगणवाडीत बोलत नाही, किंवा ताई आम्हाला लाभ देत नाही. एका लाभार्थ्याने फक्त मला सांगावं, मी तुम्हाला जे सांगेल ती मी बोललेलेच आहे. 1000 रुपये शर्त ठेवलेली आहे मी माझी कंप्लेंट करणाऱ्याला, माझी चूक काढणाऱ्याला. कारण आधी असं काम करायचं आणि नंतर बोलायचं. आपलं नातं ऑफिसचं आणि कामाचं आहे, आपली काही कुणाची वैयक्तिक दुश्मनी नाही. आपलं भांडण विचारांचं आहे, आपलं शासनाबरोबर भांडण आहे. तर शासनाचे दूत म्हणून ते काम करतात, तर आम्ही पण युनियनचे सहकारी म्हणून काम करणारच ना. अरे तर का रे, नाहीतर कशाला आम्ही कार्य करतो. प्रेमानं कामं करून घेणाऱ्या सुपरवायझर पण खूप येऊन जातात. अहो मुलींनी 9-9, 10-10 वाजेपर्यंत रात्री कामं केल्यात, कारण त्यांचं प्रेमच होतं तसं. ज्या आपल्याला उलट बोलतात त्यांना आपण बरोबर उत्तर द्यायचं. हे बघा, उलटं बोलणं, चुकीचं बोलणं आणि खोटं बोलणं याच्यामध्ये खूप अंतर आहे. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यासाठी विचारू शकता, बोलू शकता. सुपरवायझरनं खुर्चीवर बसायचं, खाली जाऊन अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या पायात बसायचं, हे सगळं आपल्यासाठी नाही आहे. असली कामं आपण स्वतःहून करायची नाही आणि करू द्यायची नाही. त्यांना जर पगार आहे, त्यांना एक पद दिलेलं आहे एक मुख्य सेविका म्हणून, तर आपल्याला पण मान आहे आणि धन आपल्याला मानासहित मिळतं आहे. आपल्याला काही शासकीय कर्मचारीचा दर्जा दिलेला नाही, म्हणून शासकीय कर्मचाऱ्याची कामं आपण करायची नाही. आपलं व्हॉलेंटरी वर्क आहे, आपलं पार्ट टाईम काम आहे, तेवढंच करायचं. त्याच्यानंतर अंगणवाडीचा मोबाईल बंद. तुमच्या काय घरी शोधायला येतात का सुपरवायझर तुम्हाला? कशाला फोन उचलता, कशाला बोलता? दुसऱ्या दिवशी यायचं, फोन सुरू करायचं, काय ते बोलायचं. कारण आम्हाला पण सवय झालेली ना की चाललं आहे तसं चालू द्या. कशाला? वेळेवर जा, वेळेतून सुट्ट्या घ्या. आणि जर सुट्टी लागली तर CLचा अर्ज पण लिहून ठेवा, काय हरकत नाही. एवढ्या त्यांना अर्ज घेऊन जायला. एक दुसऱ्याची माहिती कुणी द्यायची नाही, कारण सगळ्या अंगणवाडीला तेवढंच ज्ञान आहे, तेवढीच माहिती आहे. तिला विचारा मॅडम, मी कशाला तिचं सांगू. या आपापसात भांडणं लावून तुमच्याकडून कामं करून घेत आहेत, तुम्हाला माहीत नाही. आज 2-2 बिटा एका सुपरवायझरकडे आहेत, तर त्यांची कामं पटापट कशी होतात? कारण तुमच्यासारख्या 50 काम करायला जातात तिथे, 50मधल्या 5 तिथं त्याच ऑफिसचंच काम करतात. देवजाने त्यांच्या अंगणवाडीत फोन चालवतं
आणि कोण त्यांची मुलं बसवतं त्यांचं. कधी ऑफिसला जा की ते बसलेल्याच असतात 2-4. माझ्याकडे तसे फोटो आहेत, व्हिडिओ आहेत. मी माझ्याकडे सगळी माहिती ठेवते आणि तेव्हा बोलते. वेळ आल्यावर मी काढेन. आणि तुम्हाला जसं सांगितलं तसं THR नको आहे तर सरळ लिहून द्या. तोंडाने बोलून काही होणार नाही तायांनो. मी आता माझ्याकडे वेळ नव्हता, माझ्या आईला भेटायला चालले मी. हे बघा माझं खूप आवडतं ठिकाण आहे. मला असं पाण्यामध्ये समुद्रात खूप छान वाटतं, एकदम शांत. थोडं 1 महिन्या 2 महिन्यामध्ये कुठे बाहेर जात जा मुलांबरोबर. माझा मुलगा आहे बसलेला आहे, आम्ही चाललो आहे माझ्या आईला भेटायला. तर असं स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी थोडं अंगणवाडीचं काम, ही सगळी दुसरी कामं सोडून 1-2 दिवसासाठी महिन्यात थोडं बाहेर जात जा. मला सगळे सांगतील पैसे नाहीत ताई नाहीत. हो, जीवनभर पैसे राहणार नाही, आपलं जीवन संपणार आहेत, पैसे संपणारच. तर आपल्याला कमवायचं पण जास्ती जीवनात आनंदी राहा, मजा करा. हे तुमचं जीवन आहे. अंगणवाडी पूर्ण तुमचं जीवन नाही. अंगणवाडी तुमच्या नोकरीतला एक भाग आहे. जेवढं मानधन आहे तेवढंच अंगणवाडीवर लक्ष द्या. आणि आपल्याला काम करायची सवय असते आणि आपल्याला खूप ॲक्टिव्ह आहेत. आपल्याला एक पद्धतीने काम करता येतं. 4 तासाची कामं आपण अर्ध्या तासात करून देतो. म्हणून आपल्याकडून त्यांना अपेक्षा वाढलेल्या आहेत. तर त्यांच्या अपेक्षा जास्ती वाढवू देऊ नका. एक मॅडमने ग्रुपमध्ये मेसेज टाकला की 5 मिनिटांनी मुली रिप्लाय दिला सर ओके मॅडम येस मॅडम हा पाठवते. कशाला? अंगणवाडीचा वेळ नसताना कशाला पाठवता माहिती? काय गरज आहे तुम्हाला? हे सगळी कामं बंद करा, तरच सुधारणा होणार आहे. कारण पूर्ण जगाला सुधारायचं जायचं नाही. आता रस्त्यात दुनियात सगळे खडे आहेत मोठमोठे. तर तुम्ही काय पूर्ण दुनियामध्ये तुम्ही कार्पेट हातरणार आहात का हो? चांगला मजबूत बूट पायात घाला, चप्पल पायात घाला, आपल्याला खडे टोचणार नाही. जाऊ द्या, जगाचं सोडून द्या. स्वतःची काळजी स्वतः घ्या ना. आणि समजलं तर उदाहरण बरोबर आहे, नाही समजलं तर काय नाही. आणि मला नक्कीच कमेंट करत जा. मला कधीच तुमचं वाईट वाटत नाही. तुमचे विचार जे आहेत ते माझ्यासाठी प्रोत्साहन असतं. मला पुढे बोलायला अजून प्रोत्साहन मिळतं, छान बोलायला, चांगल्या गोष्टी करायला. तर तुम्ही मला माझ्या भगिनीनं प्रोत्साहन देत जा. मला कधीच तुमच्या प्रोत्साहनाचं वाईट वाटणार नाही. हे बघा, आणि तुम्ही सगळ्यांनी आनंदी राहा. रमजान महिना पवित्र आहे. याच्यामध्ये खूप माझ्या मुस्लिम भगिनींनो दुआ करा. आपलं चांगलं होईल, आपलं पगार नाही वेतन होईल. आणि माझ्या हिंदू भगिनींनो रंग बदलण्यापासून सावध राहा, रंग लावणाऱ्यापासून नाही. मला एवढंच हे होळी निमित्ताने रमजान निमित्ताने सांगते. आणि मी तुम्हाला सगळ्यांना खूप प्रेम करते म्हणून प्रत्येक शनिवारी तुमच्यासाठी व्हिडिओ टाकते. आणि एवढीच माहिती माझ्याकडे, काहीच आपलं वाढलं बिडलेलं नाही आहे. आनंदी राहा. पैसे कुणी कमवायला सुरुवात केली काय तुम्ही त्याच्यासाठी योजना तरी आखा. कमीत कमी मला करायचं आहे. हे बघा, युनिवर्सला निसर्गाला सांगा, निसर्ग आपल्याला तथास्तू बोलतो. पण सांगा तरी मला काय पाहिजे हे मी सांगितलंच नाही. जेव्हा लहान बाळ रडतं ना, आपल्या अंगणवाडीतली बाळं रडतात तेव्हा आई घ्यायला येते किंवा आपण त्याला सोडतो का नाही. आणि जेव्हा बाळ रडतं तेव्हा आई दूध पाजते का नाही. मग आपण बोलल्याशिवाय तर आपण याला त्याला काय नाही बोलायचं. वरी बसला त्याला बोलायचं, निसर्गाला बोलायचं, देवाला बोलायचं. बरोबर आहे का नाही तायांनो माझं? तर तुम्हाला सगळ्यांना जर आवडलं तर नक्कीच कमेंट करा. आता माझं येत आहे ठिकाण, मी जात आहे. आणि सगळ्यांना धन्यवाद. खूप प्रेम माझ्याकडून तायांनो. आणि बघा इथे सगळ्या महिलाच आहेत काम करणाऱ्या, सगळ्या जात आहेत फिरत आहेत. आणि मस्तपैकी पाण्याची बघा झुळझुळाट येत आहे. पिकनिक म्हणून तुम्ही पण फिरायला जा, मजा करा. जीवनात काय होणार नाही, दुःखी राहून काय फायदा होत नाही. म्हणून सुखी राहून कामं करायची तायांनो. धन्यवाद. भेटूया परत. व्हिडिओ थोडा वाढला माझा, मला खूप मज्जा आली तुमच्याबरोबर बोलायला. मला कमेंट करा. आणि तायांनो जरा सबस्क्राईब करा ना नवीन. आणि जरा पुढे सगळ्या ग्रुपमध्ये माझे व्हिडिओ शेअर करत जा. म्हणून मला जास्तीत जास्त कमेंट आले की माझं प्रोत्साहन वाढतं. तर माझ्याकडे एवढीच माहिती आहे आज. धन्यवाद. सगळ्यांना माझ्याकडून भरपूर प्रेम.